आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचा नीट परीक्षा लीकमध्ये सहभाग असल्याने व त्यांना अटक करण्यात आल्यामुळे एमआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरसीसी क्लासेसच्या समोर आंदोलन करीत आरसीसी कोचिंग क्लासेसच्या फलकाला काळे फासले। उघडा उघडा दे, चला काका उघडा उघडा दे उघडा। काय लावा हे मुर्दाबाद करायचं काय? खाली मुर्दाबाद खाली मुर्दाबाद खाली मुर्दाबाद विद्यार्थी आघाडीचा विजय असो, विद्यार्थी आघाडीचा विजय असो, विद्यार्थी आघाडीचा विजय असो, विद्यार्थी आघाडीचा विजय असो। भ्रष्ट मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। भ्रष्ट मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। भ्रष्ट मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। गैरप्रकार घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे घेण्याचं काम या NTA ने केलेलं आहे। या NTA मध्ये भ्रष्टाचार असे काही प्राध्यापक आहेत, काही खाजगी कोचिंग क्लासेसवाले आहेत। आज तुम्ही लक्षात घ्या, आज या ठिकाणी प्राध्यापक मोटेगावकर सर जे एवढ्या वर्षापासून या ठिकाणी नीटचे आणि सायन्सचे क्लासेस घेतात, या क्लासेसवाल्यांनी पेपर फोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। मला एक सांगा, या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपलं भविष्यातलं आरोग्य आहे आणि जर असे विद्यार्थी नीट एक्झाममध्ये जर असे पेपर फोडून पास होत असतील, असे गैरप्रकारे पास होत असतील, तर मला सांगा येणार डॉक्टर कसे असतील? म्हणून आज आम्ही या ठिकाणी एमआय विद्यार्थी आघाडीच्या वतीनं याला काळा फासण्याचं काम या क्लासेसला आम्ही केलेलं आहे। काळा फासणे याला खरं पाहिजे, याला फटके दिले पाहिजे चांगले आता पकडून अशा क्लासेसवाल्यांना जे लोक विद्यार्थ्यांशी खेळतात, लोकांच्या भावनेशी खेळतात, लोकांच्या अभ्यास। आज मला सांगा, नीटचा अभ्यास करणारे विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर तो नीटची एक्झाम देतो। मला सांगा त्या विद्यार्थ्याच्या मनावर काय होत असेल, त्याची मानसिक स्थिती काय होत असेल, त्याच्या कुटुंबाची स्थिती काय होत असेल। म्हणून माझी सर्वांना विनंती, या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी असा विरोध या ठिकाणी एमआय विद्यार्थी आघाडीचा आम्ही केलेला आहे। आपण शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विरोध या ठिकाणी झाला पाहिजे की जेणेकरून कोणताही माणूस, कोणताही असं क्लासेस, कोणताही व्यक्ती, कोणताही प्राध्यापक असे विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणार नाही आणि त्याचं नुकसान घेणार नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी एमआय विद्यार्थी आघाडीतर्फे काळा फासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। पूरा फेंको, इधर इधर आप फेंको उसमें, फेंको उसमें। नहीं उस कुछ लगाओ बस, लगाओ सर लगाओ। चला हे पुन्हा नगर सरपंच आलेले त्याच्या बोर्डला ते हो 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 आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद मुर्दाबाद। मुलांच्या भविष्याची खेळणारे आरसीसी कोचिंग क्लासेस मुर्दाबाद खाली मुर्दाबाद। मुलांच्या भविष्याची खेळणारे आरसीसी कोचिंग क्लासेस करायचं काय? नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विद्यार्थी आघाडीचा जिंदाबाद, विद्यार्थी आघाडीचा जिंदाबाद। जय मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। डॉक्टर बाबासाहेब मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। डॉक्टर बाबासाहेब मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। मोठेगावचं करायचं काय? खाली मुर्दाबाद पाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। खरं साहेब, खरं साहेब डब्बा लो खा झाला आता। दोन डब्बा लो आम्ही आतमध्ये पण गेलो। एमआयएम जिंदाबाद, एमआयएम जिंदाबाद, एमआयएम जिंदाबाद। आरसीसी कोचिंग क्लासेस डब्बा आरसीसी कोचिंग क्लासेस, एमआयएम। हो भाऊ